समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित केलेल्या विशेष सभेमध्ये विषय समिती सभापतींच्या निवडी बिनविरोध पार पडल्यात। अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीमध्ये जोरदार डावपेच खेळत भारतीय जनता पक्षानं बाजी मारली आहे। विशेष म्हणजे या निवडीतही खटाव तालुक्याचाच डंका वाजला आहे। आज झालेल्या निवडीमध्ये समाज कल्याण सभापती खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक गटातून निवडून आलेले भाजपचे ऋषिकेश धायगुडे पाटील, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती पुसेसावळी गटातील तेजस्विनी कदम, कृषी सभापती पदासाठी बुध गटातील लता करणे आणि अर्थ आणि शिक्षण सभापती पदी वाई तालुक्यातील ऋतुजा विराज शिंदे यांच्या बिनविरोध निवडी झाल्यात। यापैकी सौ करणे आणि सौ शिंदे हे दोन सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेत। मात्र ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मैत्रीपूर्ण संबंधाच्या माध्यमातून यापैकी सौ करणे या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीपासूनच भाजपच्या गळाला लागल्या होत्या, त्यामुळे त्यांना योग्य बक्षीस मिळणार होते। मात्र मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या नाकावर त्यांच्या मतदारसंघातील सदस्य फोडून त्यांनाच उमेदवारी देऊन भाजपानं जोरदार खेळी करत राष्ट्रवादीला धक्का दिला। निवडीवेळी राष्ट्रवादीचे खेड गटातील कामेश कांबळे हे सदस्य गैरहजर राहिले, तर भाजप नेत्यांनी केवळ 27 सदस्य असताना वेगवेगळ्या खेळ्या करत 35 पर्यंत बलाबल वाढवले। प्रशासनाच्या साथीनं भाजपनं फोडाफोडीचा खेळ करण्याबरोबर निवडणुकीत तांत्रिक अडचणी निर्माण केल्याबद्दल राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी काळ्या फिती लावून घोषणा देऊन प्रशासनाचा जाहीर निषेध केला। सदस्य अनिल भाऊ देसाई, संदीपदादा मांडवे यांच्यासह पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील यांनीही पत्रकार परिषदेत तीव्र नाराजी व्यक्त केली। भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले, नामदार जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यासह मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलंय। बँकेच्या गेटवर जिथं बॅरिगेट लावलेले होते तिथं पोलिसांनी आम्हाला अडवलं। इथं आल्यानंतर झेडपीच्या गेटवर अडवलं। आत सुद्धा आल्यानंतर प्रशासनानं जिथं आत मेटल डिटेक्टर पासून आत जायचं तिथं पोलिसांनी आमचा अर्धा तास वेळ खाल्ला। अक्षरशः आम्हाला वेळेमध्ये आत सुद्धा पोहोचून दिलं नाही आणि त्याच्यामुळं आत गेल्यानंतर म्हटलं की तुमचे मोबाईल काढून घ्या। आणि खरं बघितलं तर गेल्या वेळेला सर्व सदस्यांचं मोबाईल आत होतं आणि आज आमचं मोबाईल काढून घेण्यात वेळ घालवला। आणि आम्ही बरोबर 12:05 12:10च्या दरम्यान आम्ही सभागृहामध्ये पोहोचलो। म्हणजे जाणून बुजून आमची अडवणूक करून त्या ठिकाणी आम्हाला आज सुद्धा सर्व आमची 33 लोकांची मेजॉरिटी होती आणि आम्हाला आज सुद्धा मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम या प्रशासनानं केलेलं आहे, पोलिसांनी केलेलं आहे। आणि आज आमच्यावर गेल्या 20 तारखेला ज्या पद्धतीनं अमानुषपणे आमच्या दोघांच्यावर अत्याचार करण्यात आला पोलिसांच्या मार्फत, अगदी त्याच पद्धतीनं आज आम्हाला 33 लोकांना मतदानापासून वंचित ठेवून या प्रशासनानं आमची खूप मोठी या लोकशाहीची हत्या करण्याचं काम केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये ज्यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती स्थापना केली, जिल्हा परिषद पंचायत समिती स्थापना केली त्या यशवंतराव चव्हाण साहेबाच्या या जिल्ह्यामध्ये आजची ही सातारा जिल्हा परिषद आहे। या जिल्हा परिषदच्या स्थापनेपासून या जिल्हा परिषदचा इतिहास आहे की या स्थापनेपासून कुठलाही सभासद कधी सदस्य पायऱ्यांवर बसला नाही। आज प्रशासनानं लोकशाहीचा खून करून या जिल्ह्यामध्ये लोकशाही पद्धतीने काही होऊन द्यायचं नाही ही भूमिका ठेवून 20 तारखेपासून भूमी घेतली। तुम्ही बघितलं असेल त्या दिवशी सुद्धा आमचं सगळ्यांचं मेजॉरिटी होती, बहुमत असताना सुद्धा आम्हाला सभागृहामध्ये जाऊन दिलं नाही। त्या दिवशी सुद्धा जे बापूसाहेब शिंदे यांचं अपहरण केलं, यांचा खून करण्याचा प्रयत्न झाला, सभा उधळायचा प्रयत्न झाला, अशी तत्तलोक खोटी कपोकल्पित स्टोऱ्या रंगवून आम्हाला त्या दिवशी सभागृहामध्ये जाऊन दिलं नाही। आज सुद्धा तुम्ही सगळे मीडियाचे बांधव बघता, आज सुद्धा आमचं मेजॉरिटी आहे, पण असं असताना आज सुद्धा आम्ही 20 मिनिटं पोलिसांची झगडतोय की आम्हाला आज जाऊ दे। म्हणजे लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सदस्य आहेत त्यांच्याकडे यादी आहे आणि पोलिसांनी आम्हाला एका मिनिटामध्ये आज सोडायला पाहिजे होतं। तिथं काय असेल ते आम्हाला आज बसल्यावर ते आम्हाला सांगायला पाहिजे होतं आणि ते आज सांगतायत की येताना मोबाईल आणू नये। बघा ही नोटीस आहे, या नोटीसमध्ये जे आणावं ते सगळं आहे, कुठे मोबाईल आणू नये। त्या दिवशी 20 तारखेला सगळे आमचे सदस्य मोबाईल घेऊन गेले होते, विरोधी पार्टी सदस्य मोबाईल घेऊन आतमध्ये गेले होते, पण आज जाणीवपूर्वक काहीतरी अडवायचं आणि यांना फॉर्म भरून द्यायचं नाही। खरं तर हे प्रशासनाचा म्हणजे जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे। या देशामध्ये लोकशाही ठेवायची की नाही, या राज्यामध्ये लोकशाही ठेवायची की नाही, आणि या जिल्ह्यात तर आता लोकशाहीच राहिलेली नाही। आणि म्हणून ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांचं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सभागृह आहे, या सभागृहामध्ये आम्हीच मागणी केली, मी आणि पिंटू पैलवान, की आज पत्रकारांना इथं उपस्थित राहून द्या
काल आम्ही मागणी केली आणि त्याप्रमाणे कलेक्टरना मागणी केली. आज तुम्ही बघताय तुमच्या समोर लोकशाहीचा खून केला जातोय आणि म्हणून या लोकशाहीचा खून करणाऱ्या लोकशाहीचा खून करणाऱ्या या जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाचा जिल्ह्याच्या प्रशासनाचा धिक्कार करतो. तुम्ही काय नेमका आता तुम्ही सभागृहात बहिष्कार टाकून तुम्ही बाहेर आलाय, नेमका तुम्ही बहिष्कार कशा पद्धतीने म्हणजे का टाकला? आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना पहिला खुलासा मागितला की जिल्हाधिकारी साहेब सभेमध्ये आम्हाला इथे येऊन आमचा फॉर्म भरून दिला नाही, प्रशासनानं आम्हाला फॉर्म भरायला सुद्धा वेळ दिला नाही, खरं तर आमचा तो घटनात्मक अधिकार आहे. आणि दुसरा खुलासा मागितला की मागची जी सभा होती ती सभा 11ला चालू केली आणि 11:30 पर्यंत फॉर्म भरायला टायमिंग दिले होते. आज ते म्हणतात की 10 ते 12 टायमिंग फॉर्म भरायला दिले, तर त्याचा पहिला खुलासा करावा. याच्याशिवाय आम्ही खुलासा मागत होतो की मागच्या वेळी तुम्ही पीठासन अधिकारी असताना मी असेन आणि संदीप मांडवे यांना आम्हाला पोलीस 4थ्या मजल्यावरून उचलून घेऊन गेले. दुर्दैवानं ती घटना बघायला तुम्ही नव्हता, तर त्याचाही खुलासा करावा की तुमच्या अखत्यारीमध्ये ज्या प्रशासनानं आम्हाला पोलिसांनी पळवून नेलं, आमचं किडनॅपिंग केलं, तर त्या पोलिसांच्या संदर्भात तुम्ही पीठासन अधिकारी म्हणून तुम्ही काय कारवाई केली याचा आम्ही खुलासा मागत होतो. कुठलाही खुलासा केला नाही. तिथं सुद्धा आमचा आवाज दाबायचा प्रयत्न केला आणि म्हणून आमचा आवाज दाबतायत. आम्हाला लोकशाही पद्धतीने आम्हाला जे 40-40 हजार लोकांनी निवडून दिले त्या लोकांच्या समोर आम्हाला आमचं म्हणणं आता जनतेच्या दारात आम्ही जाणंच आहोत, पण ते आम्ही सगळं त्यांच्याकडे सांगितलं आणि त्याच्यावर काही खुलासा केला नाही. तुम्ही बसा एवढं सांगितलं आणि म्हणून आम्ही निषेध करून बाहेर पडलो. आज किती सदस्य पळवून नेले? आज किती सदस्यांची संख्या तुमची? आमची आजही मेजॉरिटी होती, पण आज सुद्धा आम्हाला कळालं की रात्री आमचे 2 सदस्य रात्री परत पळवले. म्हणजे परवा आमचे पोलिसांच्या मदतीने 2 सदस्य पळवले, काल गुंडांच्या मदतीने 2 सदस्य पळवले. एकूण संख्याबळ काय होता? आमच्या 33 संख्याबळ त्या दिवशी पण होतं ना, आज पण आहे. आता सुद्धा आम्ही 31 आणि ऋतुजा शिंदे या 2 सुटलेल्या आहेत. जगताप ऋतुजा शिंदेना रात्री पळवलं, त्यांच्या इथून नेलं. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, बाबांच्या जवळचा एक सदस्य बाबांच्या सांगण्यावरच सगळं करतो. 2735 झाले. 2735 झाले. आता 35चे पुढे 40 होणार, 45 होणार का? सगळी तुमच्याकडे ज्यांना यायचे त्यांना आम्ही बरोबर घेणार. जे आमच्या बरोबर ज्यांना यायचे त्यांना आम्ही बरोबर घेणार. काय संपर्कात आहेत का अजून? म्हणजे अजून संपर्कात आहेत का खालची जी काही मंडळी आहेत राष्ट्रवादीची? आमचा विषय थोडक्यात तुम्ही सुजित आंबेकरनी आज हे तरी म्हणजे प्रेसच्या यांनी मान्य केलं की आम्ही 35 वर पोहोचलो. म्हणजे आम्ही बहुमतात आहे, तुम्ही मान्य केलं. इथं जे नरेटिव्ह आमच्याबद्दल लोकशाहीची हत्या केली आणि हे केली, तर तुम्ही पत्रकारांनी जो खोटाही दाखवून दिला. राष्ट्रवादीच्या चिन्हावर सुजित दादा, मी काय सांगतो, आमचा प्लॅन A, B आणि Cच एक्झिक्यूट झाला. D एक्झिक्यूट झाला असताना तर आणखीन वेगळं चित्र दिसलं असतं. ती वेळ आली नाही. ती ज्या दिवशी येईल तेव्हा तो सुद्धा एक्झिक्यूट करू. येरळा न्यूजसाठी संपादक धनंजय क्षीरसागर, सातारा. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.